कोनिचिवा मिनासान इशोनी गांभारू या आपल्या ऑनलाईन जॅपनीज क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मिन्ना निहोंगो मधील जे लेसन 3 आहे त्याचा कायवा बघणार आहोत। म्हणजेच काय तर कन्व्हर्सेशन्स। तर हे कन्व्हर्सेशन कसं आहे आणि त्यामध्ये कोणकोणते एक्सप्रेशन्स आहे आपण आज काही एक्सप्रेशन शिकणार आहोत त्यातले। चला तर मग सुरुवात करूया। हाजिमे माशो। तर आपण जे एक्सप्रेशन शिकणार आहोत महत्त्वाचं ते अतिशय महत्त्वाचं एक्सप्रेशन हे आहे की कोरे ओ कुदासाई। कोरे आपण शिकलोय मागच्या काही ग्रामर लेसन्स मध्ये। तर कोरे म्हणजे काय दिस, ओके दिस, आणि ओ कुदासाई दिस प्लीज म्हणजे प्लीज गिव्ह मी दिस, ह्यालाच थोडक्यात काय म्हणणार दिस प्लीज, कोरे ओ कुदासाई। तर हे एक्सप्रेशन आहे अतिशय कॉमनली यूज होणारं आणि छान असं एक्सप्रेशन आहे। आपण लेसन मध्ये सुद्धा शिकलोय। आता हे प्रॅक्टिकली कसं वापरतात ते आपण कायवामध्ये बघूया, ठीक आहे। तर ही लेडी आहे जी काहीतरी घेण्यासाठी मार्केटमध्ये चालली आणि तिथे ती एका दुकानदाराला भेटली। बघूया आपण काय विचारते किंवा काय म्हणते। इराशाईमासे, इराशाईमासे म्हणजे आता ही लेडी त्या शॉपमध्ये आली आहे आणि त्या सुपरमार्केटमध्ये आल्यावर तिथला जो शॉपकीपर आहे, तिथले जी व्यक्ती आहे ती त्याला काय म्हणते इराशाईमासे म्हणजे काय तर वेलकम। आपण जपानी शॉपमध्ये तुम्ही कुठल्याही गेलात तर तिथे तुम्हाला वेलकम करण्यासाठी इराशाईमासे हे एक्सप्रेशन वापरले जातं। त्यामुळे अतिशय महत्त्वाचं आहे। आपल्याला लिसनिंग मध्ये सुद्धा हे एक्सप्रेशन वरती प्रश्न असतात। त्यामुळे काय म्हणतात इराशाईमासे मध्ये वेलकम। आता पुढे ती काय म्हणते बघूया। सुमिमासेन वाईन उरिबावा दोको देसु का। वाईन उरिबावा दोको देसु का म्हणजे काय तर एक्सक्यूज मी वेअर इज द वाईन शॉप। एक्सक्यूज मी वेअर इज द वाईन शॉप म्हणजे आता ही इथे प्रत्यक्ष काही घ्यायला नाही आले पण चौकशी करते की वाईन शॉप कुठे आहे या शॉपमध्ये येऊन, ठीक आहे। त्यामुळे म्हणूनच ती सुमिमासेने एक्सप्रेशन नेहमी एक्सक्यूज किंवा दुसऱ्याच्या कामातून आपण त्याला थोडा त्रास देतोय म्हणून वापरलं जातं। त्यामुळे सुमिमासेन वाईन उरिबावा दोको देसु का, ठीक आहे। आता पुढे काय म्हणतो तो बघूया। चिका इक्काई दे गोजाइमासु म्हणजे काय तर इट इज ऑन द फर्स्ट बेसमेंट फ्लोअर म्हणजे काय की ते बेसमेंट फ्लोअर जे आहे त्याच्या फर्स्ट बेसमेंट फ्लोअरला आहे, ठीक आहे, फर्स्ट फ्लोअरला आहे बेसमेंटच्या, असं त्याने उत्तर दिलंय तिला। पुढे काय काय शब्द दिलाय चिका इक्काई दे गोजाइमासु, चिका इक्काई दे। आपण दे पार्टिकल शिकलो होतो, हां, चिका इक्काई दे, काउंटर लागले, काउंटर वापरले गेले इथे इक्काई आणि मग पुढे दे पार्टिकल वापरले गेले। आता बघूया ती काय म्हणते। दोमो, दोमो म्हणजे काय थँक्यू, दोमो, दोमो म्हणजे काय थँक्यू म्हणजे थोडक्यात ज्यावेळेला आपल्याला थँक्स करायचं असतं त्यावेळेला कधी कधी अरिगातो गोजाइमास न वापरता फक्त दोमो म्हणतात किंवा दोमो अरिगातो गोजाइमास असं सुद्धा वापरलं जातं। तर इथे ती फक्त दोमो म्हणते, दोमो, ठीक आहे। पुढे आता पुन्हा ती पुढच्या शॉपमध्ये गेली आणि तिकडे काय आहे ते बघूया। ही नेक्स्ट शॉपला आली, वाईन शॉप आहे तिकडे आली आणि मग आता ती विचारते सुमिमासेन सोनो वाईन ओ मिसेते कुदासाई, सोनो वाईन ओ मिसेते कुदासाई म्हणजे काय तर एक्सक्यूज मी प्लीज शो मी दॅट वाईन। हां, सोनो म्हटले, सोनो, सोनो आपण कधी वापरतो, ती वाईन जी आहे ती तिकडे आहे सोनो, तर त्यावेळेला
हे वापरलेले एक्सप्रेशन आहे. सोनो वाईन म्हणजे सोनूच्या पुढे आपण नाउन वापरले, मग ते कनेक्टिंग नाउन झाले आणि सोनो वाईन. ओके, म्हणून ओ मिसेते कुदासाई म्हणजे काय, एक्सक्यूज मी प्लीज शो मी दॅट वाईन, मला ती वाईन दाखवाल का, असं ती विचारते. आणि इथे पुन्हा एखाद्याचा वेळ घेते किंवा एखाद्याला तसं विचारते, म्हणून तिथे एक्सक्यूज मी सुमिमासेन हे एक्सप्रेशन यूज केलंय. त्याच्यावर तो म्हणतोय हाई दोझो, हाई दोझो. हे एक्सप्रेशन आपण बऱ्याच वेळेला एखादी गोष्ट दिली जाते त्यावेळेला वापरले जातं. तुम्ही बऱ्याच लिस्निंग किंवा कायमामध्ये हे पाहू शकता की दोझो काहीही देताना हे घ्या असं म्हणतात ना, त्यावेळेला दोझो हा शब्दप्रयोग केला जातो. आणि ह्याचं थोडक्यात काय, येस हिअर यू आर, हे घ्या असं थोडक्यात आपण म्हणूया की त्याचा अर्थ तसा होतो हाई दोझो. त्याच्यानंतर आता ती काय म्हणते बघूया. आता तिचा पुढचा प्रश्न आहे, कोरेवा फुरान्सुनो वाईन देस का, कोरेवा फुरान्सुनो वाईन देस का. आता पुन्हा इथे कोरे हे एक्सप्रेशन आले, काय आहे तर कोरेवा हे फ्रान्सची वाईन आहे का, इज दिस फ्रेंच वाईन, ही फ्रान्समधली वाईन आहे का किंवा फ्रान्सची वाईन आहे का, फ्रेंच वाईन आहे का. तर त्याच्यावरती तो काय म्हणतोय बघा, ये इटालियानो देस. तर त्याचं म्हणणं काय, ये मध्येच आपल्याला काय कळलंय की नाही, इटालियानो देस, इटालिया म्हणजे इटली, सो नो इट्स फ्रॉम इटली, इट्स इटालियन वाईन. ओके, सो इटालियन वाईन असल्यामुळे त्याने ये ह्या एक्सप्रेशन मधून ते उत्तर दिलेलं आहे. आपण एका ग्रामर पॅटर्नमध्ये हे सुद्धा शिकलो होतो की अशा प्रश्नांना उत्तर कशा पद्धतीने द्यायचं, याचं परफेक्ट उदाहरण आहे, म्हणून एक्झाम्पल्स फार महत्त्वाचे असतात. पुढे बघूया काय म्हणते ती, इकुरा देस का. आता हा महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रत्येक खरेदी करणाऱ्या व्यक्तीला पडणारा प्रश्न. इकुरा देस का म्हणजे हाऊ मच इज इट, कितीला आहे ही. त्यावर शॉपकीपर काय म्हणतात, निस्सेन गो ह्याकुएन देस, निस्सेन गो ह्याकुएन देस, निस्सेन गो ह्याकुएन देस असं म्हणणार. निस्सेन गो ह्याकुएन देस म्हणजे काय तर इट्स 2500 येन, म्हणजे ही कितीला आहे, इट इज 2500 येन म्हणजे ही 2500 येनला आहे. ओके, असं त्याने उत्तर दिले. आता पुढे ती काय म्हणते बघूया, चा कोरेओ कुदासाई, चा कोरेओ कुदासाई म्हणजे काय, चा कोरेओ कुदासाई म्हणजे काय, ती म्हणते की आय विल हॅव दिस वन प्लीज, म्हणजे मला ही द्या प्लीज, कोरेओ कुदासाई, हां कोरेओ कुदासाई दिस वन प्लीज. मग अशा पण म्हटलेलं तसं, किंवा मी ही घेते असं ती म्हणते. ठीक आहे, अतिशय छान असं साधं सोपं कन्व्हर्सेशन होतं आहे हे, आणि खूप छान आहे. जे एक्सप्रेशन्स आपण लेसनमध्ये शिकलो ते सगळे ह्याच्यामध्ये कव्हर झाले आहेत, आणि एक्सप्रेशन वाईज लिस्निंग वाईज हे खूप छान आहे. याची पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करा, आणि रेग्युलरली पण आपल्याला बोलण्यामध्ये हे सगळे शब्द वापरता येतात, त्याच्यामुळे फार सुंदर कन्व्हर्सेशन होतं. आपण या कायवामधून ज्या गोष्टी शिकलो आहे त्या तुम्हाला आवडल्यात का, तुम्हाला कसं वाटले आमचे व्हिडिओज, कसे वाटत आहेत हे नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि असेच नवनवीन वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज जपानी भाषा साध्या सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी ईशोनी गांबारोच्या ऑनलाईन जॅपनीज क्लासेसच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच जे बेल आयकॉन दिलंय ते जरूर प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. तर भेटूया अशाच पुढच्या मजेशीर व्हिडिओमध्ये आणि शिकूया जपानी भाषा. आजसाठी आरिगातो गोजाइमाशिता, जामता.